आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचा मृतदेह सापडलेला आहे। सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलाय। सकाळी त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं। पुण्यातल्या शेवायवाडीतून हे अपहरण झालेलं होतं। त्यानंतर सतीश वाघ यांची हत्या करण्यात आल्याचं आता समोर येत आहे। पहाटे ज्या क्षणी अपहरण करण्यात आलेलं होतं तेव्हाचं सीसीटीव्ही फुटेज आपण डाव्या बाजूला पाहतोय। योगेश टिळेकर यांचे मामा आहेत सतीश वाघ, हॉटेल व्यावसायिक असल्याचं देखील कळतंय आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार। आणि आता हे अपहरण नेमकं का करण्यात आलं, यामागे नेमकं काय कारण आहे, काही पूर्व वैमनस्यातून हे कृत्य करण्यात आलंय का, या सगळ्याचा अधिक तपास केला जातोय। सकाळी 6-6:30च्या दरम्यान आम्हाला अशी बातमी मिळाली की एक मृतदेह यवत पोलीस ठाणे हद्दीत मिळालेला आहे। याची योग्य पडताळणी पोलीस करतायत सध्या। हा मृतदेह त्यांचाच आहे का असं सांगितलं जात आहे। त्या स्वरूपात काही पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचाच मृतदेह अशी पुष्टी दिलेली आहे। आपण काय सांगाल? नाही, आम्ही योग्य खात्री करूनच याच्याबद्दल बोलू। भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं आज सकाळी पुण्यातील शेवाळवाडी परिसरातून अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यांचा मृतदेह काही वेळापूर्वी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सापडलेला आहे। खरं तर सतीश वाघ हे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा असून सतीश वाघ हे व्यवसायानं हॉटेल व्यावसायिक आहेत। आज सकाळी 6च्या सुमारास सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकिंग करत असताना त्यांना एका चारचाकीमधून आलेल्या अज्ञातांनी त्यांचं अपहरण केलं। त्यानंतर दिवसभर हा सगळा अपहरणाचा नाट्यमय घडामोडी आपल्याला पाहायला मिळत होत्या। पोलिसांचे वेगवेगळे पथकं जे आहेत या सगळ्या घटनेचा तपास करत होते, परंतु काही वेळापूर्वी वाघ यांचा मृतदेह आढळल्याची बातमी समोर आली। खरं तर एका आमदाराच्या मामाचंच अशा पद्धतीचं अपहरण करून खून होतो, ही खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेला शर्मेनं मान जी आहे ती खाली घालण्याची घटना मानावी लागेल। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। मला वाटतं हा एक गंभीर विषय आहे आणि ही दुःखद बातमी मलाही आज समजलेली आहे आणि मला याचं ज्ञान झालेलं आहे। आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था ह्या अत्यंत योग्यरित्या असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाचं कार्यही चाललेलं आहे। आणि मला खात्री आहे की निश्चितच लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज म्हणजेच आपली पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात सखोल चौकशी करून जे दोषी असतील किंवा या संदर्भात जे आरोपी पकडले जातील त्यांच्यावर योग्य कारवाई करून एक उदाहरणात्मक कारवाई इकडे होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।